नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने विटाभट्टी चौकात पेट्रोलिंग दरम्यान एका 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1,47,000 रुपये किमतीची 27.82 ग्रॅम MD पावडर आणि मोबाईल जप्त केलाय। 12 जुलै 2026च्या मध्यरात्री पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या इरफान अमजद खान याला पोलिसांनी पाठलाग करून पकडलंय। NDPS कायद्यानुसार त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे झिपलॉक पिशवीत हा अंमली पदार्थ सापडला। चौकशी दरम्यान त्याने ही MD पावडर त्याचा साथीदार रेहान नईम सय्यद याची असल्याचे सांगितले। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इरफानला पोलिसांनी अटक केली असून फरार आरोपी रेहानचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे व त्यांच्या पथकाने केली आहे। मी व माझ्यासोबत तपास पथकातले राहुल बोंद्रे, पोलीस हवालदार वानखेडे, पोलीस शिपाई मनी झरकर, क्षितेश चौरसिया, भूषण येरेवर व पोलीस निलखंड नन्नवरे अशा मी पेट्रोलिंग करून आस्थापना बंद करीत असताना विटभट्टा चौक येथे एक किसम संशयितरित्या आम्हाला दिसून आला। त्याच्या खिशात तो काहीतरी टाकून पळण्याच्या तयारीत होता। तेव्हा आम्ही लागलीच त्याला ताब्यात घेतले आणि त्याला अंगझटकीचं प्रयोजन सांगितलं असतं। त्यांनी अंगझटकीला होकार दिला। त्यावरून माझ्या समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एकूण 28 ग्रॅम 82 मिलीग्रॅम जे MD पावडर भेटले, ज्याची किंमत आहे 1,39,000 रुपये व एक जुना वापरता आकाशी रंगाचा रेडमी मोबाईल ज्याची किंमत आहे 8,000 असा एकूण 1,47,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला। याच्यामध्ये जो आहे आरोपी इरफान अमजद खान व 19 वर्ष राहणार पवननगर शिवाजी चौक गली नंबर 1 यशोधरानगर याला आम्ही 12/7/2026 04 वाजता अटक केली होती। आणि त्याचा जो दुसरा साथीदार होता रेहान नईम सय्यद व 21 वर्ष राहणार इंद्रनगर पोलीस ठाणे यशोधरानगर याला आम्ही काल 12/7/21 वाजता अटक केलं। दोन्ही आरोपी अटक आहे। याच्यामध्ये जे यांनी कोणाकडून हे सदरचे ड्रग्स आणले त्याचा आम्ही तपास करीत आहोत। मुख्य आरोपीपर्यंत आमचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे। सदरची कामगिरी माननीय नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस रोहित ओवळ साहेब यांच्या याचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अशोक आटकर, पोलीस उपनिरीक्षक निलखंड नवरे, पोलीस हवालदार राहुल बोंद्रे, संदीप वानखेडे, मनीष झरकर, क्षितेश चौरसिया, भूषण येरावर यांनी सदरची कामगिरी केलेली आहे।